सर्वांना, मी जुईली। आज आपण बनवणार आहोत मसालेदार चविष्ट अंड्याची करी, जी भाकरी, पोळी किंवा भातासोबत एकदम भारी लागते। त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये थोडेसे तेल गरम करून घेऊ। मग त्यामध्ये एक मोठा कांदा चिरलेला टाकून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतू। नंतर त्यामध्ये 7 ते 7 लसूण पाकळ्या, 4 ते 5 अद्रकचे तुकडे टाकून परत एकदा परतू। कांदा चांगला परतला की आपण त्यामध्ये 1 वाटी किसलेले ओले खोबरे टाकू व पुन्हा हे लालसर होईपर्यंत परतू। आता हा मसाला चांगला भाजला की त्यामध्ये 1 चमचा तीळ व थोडीशी कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेऊ। आता हे वाटण आपण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ। चला तर आता आपण फोडणीची तयारी करू। त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडे तेल घेऊ। तेल गरम झाले की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून त्या तेलामध्ये टाकू व लालसर होईपर्यंत परतू। नंतर त्यामध्ये तेजपत्ता व 1 मोठा चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो गळेपर्यंत त्या तेलामध्ये शिजवून घेऊ। त्यानंतर आपण त्यामध्ये हळद, काश्मीरी पावडर व भाजका मसाला टाकू व चांगल्या प्रकारे मिक्स करू। भाजताना त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू, त्यामुळे मसाला करपत नाही। आता आपण त्यामध्ये आपले वाटलेले वाटण टाकू व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हाला पाहिजे तेवढा थिकनेसपणा ठेवण्यासाठी तुम्ही त्या अंदाजाने त्यात पाणी घाला। आता आपण या करीला चांगल्या प्रकारे कड येऊ देऊ। करी चांगली कडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकू व कढी चांगली मिक्स करून पुन्हा एकदा त्याला एक कड काढू। आता कढी चांगली काढली की आपण अंडी सोलून त्याचे 2 कापे करून त्यात सोडू। अशा प्रकारे आपली अंड्याची करी तयार आहे। ही करी तुम्हाला आवडली का हे मला नक्की सांगा आणि तुम्हीही बनवा।